नमस्कार, मी कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी, चमचमीत आणि झटपट होणारा अंडा मसाला. ही अशी रेसिपी आहे जी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते. अंडा मसाला तुम्ही तंदुरी पोळी, चपाती किंवा गरम भाताबरोबर खाऊ शकता. कमी वेळात तयार होणारा आणि चवदार अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे घेतले मी 4 अंडे, उकळून वरचे टलपर काढून आणि मध्यभागी चिरून घेतले. इकडे गॅसवरती तवा ठेवला आहे, त्यावरती टाकलं थोडंसं तेल, थोडंसं लाल मिरची पावडर टाकू, हळदी पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. या ठिकाणी तुम्ही बटर आणि तेल पण टाकू शकता किंवा नुसतं बटर पण टाकू शकता, पण मी तेल वापरलं आहे. आणि यावरती ना आता हे चिरलेले अंड्याच्या फोडी ना त्या ठेवू. याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. 1 मिनिट ना दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. असे सगळे अंडे, चिरलेले अंडे यावरती ठेवू आणि एक अर्धा मिनिट असं एका साईडने फ्राय होऊ द्यायचं. एका साईडने फ्राय झाले की परत असे उलटे करून ना अर्धा मिनिट असे ठेवायचे. गॅसची फ्लेम इथं लो ठेवायची, फुल गॅस करायचा नाही, नाहीतर मग हे सगळे जळून जाईल. आता हे अंडे मस्त फ्राय झाले, बघू शकता तुम्ही. तर याला एका डिशमध्ये काढून घेऊ. सगळे अंडे फ्राय झाले. आता हे एका डिशमध्ये काढून हे सध्या थोडे बाजूला ठेवू. आता यासाठी आपण मसाला वाटून घेऊ. या ठिकाणी मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आणि एक मोठा आहे ना टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. मिरच्या अशा अख्ख्या न टाकता 2 तुकडे करून टाकायचे आणि अद्रकीचा बी अख्खा तुकडा न टाकता असे तुकडा करून टाकायचा त्याचा चाकूने, म्हणजे पटकन बारीक होतं. कोथिंबीर ना घेता मी या ठिकाणी काड्या घेतल्या कोथिंबीरीच्या, यामुळे ना खूप छान टेस्ट लागते भाजीची. तर हे बिना पाण्याचं आपल्याला वाटून घ्यायचं. यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही. बघा हे असं एक कच्च्या मिरचीचा ठेचाच आहे, ठेचाच करून घेतलाय आपण. आता काढून घेऊ. आता या भांड्यामध्येच टोमॅटो वाटून घेऊ. याची प्युरी बनवायची आपल्याला, हे बघू शकता. ज्या तव्यावरती आपण अंडे परतले तर त्याच तव्यावरती अजून 2 टेबलस्पून तेल टाकायचं आणि त्यामध्ये जो चिरलेला एक मोठा कांदा घेतला होता मी, तो बारीक चिरून घेतला, तो टाकून त्याला परतून घ्यायचंय. कांदा थोडा परतल्यावरती कांद्याचा कलर बदलला, असा नरम झाला की त्यामध्ये टाकू वाटलेल्या मिरचीचा ठेचा. तो पण थोडंसं परतून घ्यायचं यामध्ये. आता मिरचीचा ठेचा आणि कांदा परतल्याच्या नंतर यांना जी वाटलेली टोमॅटोची प्युरी आहे ती यामध्ये टाकू आणि परत याला चांगलं परतून घ्यायचं. यामध्ये टाकू 1 टेबलस्पून मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून गरम मसाला, घरचा होममेड गरम मसाला आहे, अर्धा टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडंसं 1 चुटकीभर आहे ना हळदी टाकली आणि परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला त्यामध्येच थोडंसं पाणी घालायचं आणि तेच भांड्यातलं जे मसाला होता ते धुवून यामध्ये टाकायचा. परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आहे ना लो ठेवायची, गॅस बिलकुल वाढवायचा नाही. इथं अजून थोडंसं पाणी घालू यामध्ये, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं.
आता हे चांगलं मिक्स झालं आहे. याला आहे ना 1 मिनिटभर असं झाकण ठेवून शिजवू द्यायचं, म्हणजे मसाले पण छान शिजतील आणि याला तेल पण छान सुटेल. हे बघा किती छान तेल सुटलंय, कलर पण किती छान आलाय ना ग्रेव्हीला. पण लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम आहे ना बिलकुल वाढवायची नाही, मंद आचेवरती शिजू द्यायची ग्रेव्ही. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला शिजल्यावर. आणि जे आपण फ्राय केलेले अंडे आहे ना ते यामध्ये ठेवून असे सगळीकडून असे मसाल्यामध्ये ठेवायचे दाबून. बाहेर जे ठेल्यावर भेटतं ना अंडा मसाला, सेम तसंच लागतो आणि खूप छान टेस्ट लागते याची आणि पटकन पण होते. आणि घरच्या मसाल्यामध्ये जास्त मसाले पण लागत नाही आहे. त्या घरच्या मसाल्यामध्ये एकदम ठेल्यासारखी मस्त अंडा मसाला घरच्या घरी बनवता येते. 1 मिनिटभर परत आपण याला झाकून ठेवलं म्हणजे याला चांगलं तेल सुटतं. बघू शकता किती छान मस्त ग्रेव्ही झाली आहे, एकदम तेल सुटलंय मस्त. बाहेर ठेल्यावर भेटते ना सेम तशीच, खूप छान टेस्टी लागते. एकदा ट्राय करून बघा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकल्यावर परत एकदा थोडं मिक्स करून घेऊ. अंडा मसाला भाजी आपली तयार आहे. चला एका डिशमध्ये काढून घेऊ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका पुढच्या साध्या सिंपल हेल्दी रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. थँक्यू.